नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज बेळगाव येथे मैदान पार पडलं आणि हे हिंद केसरीचं मैदान आहे. लाखो लोक हे मैदान पाहण्यासाठी आज बेळगाव मैदानामध्ये जमलेले होते. अगदी जमीनही दिसणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोक जमल्याचं पाहायला मिळालं. या ठिकाणी तब्बल 100 गटामध्ये आणि तब्बल 1000 बैलजोड्या या ठिकाणी पळाल्या. यामधून 100 गट हे पार पडले आणि 100 गटामधून 4 गट हे सेमीफायनलसाठी पात्र ठरले. यामध्ये सर्वांचा लाडका, ज्याला की बैलगाडा क्षेत्रातील देव म्हटलं जातं, तो बकासूर हा गट क्रमांक 88 मधून तास क्रमांक 9 मधून सेमीफायनलसाठी पात्र ठरला. व त्याच प्रकारे गट क्रमांक 82 मधून मथुर हा देखील सेमीफायनलसाठी पात्र ठरला. व त्यानंतर हे दोघेही एकाच सेमीमध्ये लढत होईल असं देखील पाहायला मिळालं. व त्याप्रमाणे सेमी नंबर 2 आणि गट क्रमांक 9 आणि 10, त्यामुळे सेमी गट क्रमांक 2 तास क्रमांक 9 आणि 10 वरती मथुर आणि बकासूर आपल्याला धावताना पाहायला मिळाले. मात्र दुर्दैवाने बकासूरचा पराभव झालेला आहे. अत्यंत अटीतटीची लढाई या ठिकाणी पाहायला मिळाली. अगदी 1 सेकंदाच्या फरकाने मथुरचा या ठिकाणी विजय झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे 2 वेळा हिंद केसरी झालेला बकासूर यावेळी तिसऱ्यांदा विजय मिळू शकणार नाही. तर दुसरीकडे बकासूर हा या मैदानामध्ये पराभूत झालेला आहे. तर मथुर हा हिंद केसरी होण्याच्या दिशेने वाटचाल चालू आहे. लवकरच मथुर हिंद केसरी होईल असं देखील बोललं जात आहे. आपल्याला या मैदानाविषयी आणि मथुर आणि बकासूरची लढत कशा प्रकारे झाली याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मनपूर्वक धन्यवाद.